नमस्कार मंडळी, फिलाडेल्फियाहून मिलिंद रानडे. 17 मेला आपण कसबेकरांच्या अंजीर बागेची शिवार फेरी केली होती. त्याच्यानंतर आज 4 जुलै अटलांटाच्या कार्टून यात्रा ट्रिपवरून परत आलो आणि आज 4 जुलैला कसबेकरांच्या घरी शिवार फेरी करतो आहे. तेव्हा ही झाडं पटपट काय त्यांची आत्ताची अवस्था आहे ते पटापट बघूया. सर्वात पहिले हे आहे ऑलिम्पियन फिग. ऑलिम्पियन फिगला एक मोठ्याच्या मोठं रेबावर सीझनचं फिग आलेलं होतं, पण ते खारीने खाल्लेलं आहे आणि झाडाची वाढ चांगली झाली आहे. फुटवा व्यवस्थित आलेला आहे. पुढच्या वर्षी कदाचित त्याला अंजिरं येतील. त्याच्यानंतर इथे बघूया, हे आहे टायगर फिग. टायगर फिग हे आडवं वाढलेलं आहे. त्याचे जवळपास 4 ते 5 फांद्या या उभ्या न वाढता आडव्या वाढल्या आहेत आणि ते जमिनीला समांतर आहेत. आणि समांतर असल्यामुळे त्यांना आता आपल्याला त्यांची रोपं तयार करता येतील. ही खरं उभी वाढायला पाहिजे होती, पण दरम्यानच्या काळात हे आडवं वाढलेलं आहे अशा प्रकारे. त्याच्यानंतर आता इथे आहे हे टेक्सास एव्हरबेरिंग. टेक्सास एव्हरबेरिंगचं काय, मस्तपैकी भरपूर फुटवे आले आहेत, भरपूर अंजिरं आलेली आहेत आणि यावर्षी टेक्सास एव्हरबेरिंगची भरपूर अंजिरं खायला मिळणार आहेत. त्याच्यानंतर बघूया इथे ब्लॅक मिशन. ब्लॅक मिशन भरपूर फुटवे आलेले आहेत, परंतु त्याला यावर्षीसुद्धा अंजिरं येणार नाहीत, कारण की आत्ता जुलै आला आहे. आत्तापर्यंत खरी अंजिरं येऊन ती अर्धी मोठी झाली असती, कारण की ऑगस्टमध्ये याचा सीझन असतो. त्यामुळे बघूया, कदाचित पुढच्या वर्षी याला अंजिरं येतील. त्याच्यानंतर हे छोटंसं शिकागो हार्डी किंवा फिग्नॉमिनल, ह्या नवीन त्यांनी नाव दिलं त्याला, फिग्नॉमिनल. तर हे शिकागो हार्डी बारीकसं डॉर्फ व्हरायटी, त्याला अंजिरं वगैरे यावर्षी तर अजून येणार नाही आहेत. आणि हे आपलं लाडकं सेलेस्ट. आणि मी म्हटल्याप्रमाणे सेलेस्टला छोटी छोटी छान अंजिरं आलेली आहेत. ही बघा, एक 4-5-6 अंजिरं आत्ता आलेली आहेत, अजून कदाचित येतील. सुंदर फुटवा आहे, सुंदर वाढ आहे झाडाची. आणि सेलेस्टिनी मी म्हटल्याप्रमाणे दुसऱ्या वर्षी अंजिरं दिलेली आहेत. अशा रीतीने ही छोटीशी कसबेकरांच्या अंजीर शिवाराची अंजीर फेरी